तर बघा अशा प्रकारे मी 4 ग्रेनी स्क्वेअर रेडी करून घेतलं आहे. तर हे ग्रेनी स्क्वेअर कशा पद्धतीने करायचं त्याच्यावरती पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे. त्याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन चेक करा. तर आज मी तुम्हाला हे 4 ग्रेनी स्क्वेअर यूज करून हँड पर्स कशा पद्धतीने करायचं ते दाखवणार आहे. तर बघा एक अशा प्रकारे ग्रेनी स्क्वेअर घ्यायचं, त्याच्या बॅक साईडने अशा प्रकारे थ्रेडला इन्सर्ट करून घ्यायचं आहे. मग इथे एक नॉट करून घ्यायचं. तर बघा अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे खूप सारे ग्रेनी स्क्वेअर यूज करून तुम्ही खूप सारे ट्युटोरियल्स बनवू शकता. मी एक एक तुम्हाला माझ्या चॅनलवरती शेअर करणारच आहे. तर बघा इथे हे जे कॉर्नर आहे तिथे अशा प्रकारे थ्रेड इन्सर्ट करून घ्यायचं आणि दुसरं ग्रेनी स्क्वेअर घेऊन त्याचं पण कॉर्नरला अशा पद्धतीने इन्सर्ट करून घ्यायचं आहे. हे दोन्ही सरळ आहे, ठीक आहे. तर बघा इथे कॉर्नरपासून तुम्हाला अशा प्रकारे स्टार्ट करायचं आहे. हे जे चेन दिसत आहेत हे ग्रेनी स्क्वेअरचं आणि बॅक साईडचं ग्रेनी स्क्वेअरचं चेन दिसत आहे. त्या चेनमधून तुम्हाला नीडल पास करून अशा प्रकारे त्याला स्टिच करून घ्यायचं. तुम्हाला एकदा मी झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला इझिली समजेल. तर बघा हे जे फ्रंटचं चेन्स आहेत त्या चेनमधून तुम्हाला बॅक साईडचं चेनमध्ये इन्सर्ट करून अशा पद्धतीने थ्रेडला इन्सर्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हे सगळं स्टिच करून घेतो. तर बघा हे सरळ केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. तर बघा मी पूर्ण हे सगळं स्टिच करून घेतलं आणि इथे कॉर्नरला बघा एंडला मी कशा पद्धतीने करते ते इथे हे जे स्क्वेअरचं मिडल असतं तिथपर्यंत तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे आणि ते कॉर्नरला पण अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल हे. तर आता ह्या साईडचं स्टिच करून घेऊया. ते पण सेम ॲज इट इज तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आधी तुम्हाला एक ग्रेनी स्क्वेअर अशा पद्धतीने जॉईंट करून मग दुसरं ग्रेनी स्क्वेअरमध्ये अशा पद्धतीने नीडल पास करून थ्रेडला ओढून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे इथे पण जॉईंट करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला हे दोन्ही ग्रेनी स्क्वेअरला अशा पद्धतीने फोल्ड करून सेम ॲज इट इज तुम्हाला इथे पण स्टिच करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर स्लिप स्टिच, डबल क्रोशेट, ट्रिपल क्रोशेट, सिंगल क्रोशेट कशा पद्धतीने करायचं तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याच्यावर पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे. त्याचं लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन चेक करा. ते जर तुम्हाला बेसिक स्टिचेस आलं तर तुम्ही कोणतंही डिझाईन इझिली करू शकता. तर इथे तुम्ही बघा अशा प्रकारे मी पूर्ण हे स्टिच करून घेतली आहे. तर सेम ॲज इट इज तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. तर आता इथे एंडला बघा हे जे स्क्वेअरचं इथे कॉर्नर असतं त्या कॉर्नरपर्यंत तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे बघा फ्रंटचं आणि बॅकचं दोन्ही कॉर्नर एकावरती एक ठेवून इथे तुम्हाला अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे. मग अशा प्रकारे नीडल बॅक साईडला पास करून थ्रेडला खाली ओढून घ्यायचं. मग इथे बॅक साईडला एक नॉट करून अशा पद्धतीने थ्रेडला पास करून थ्रेडला कट करून घ्यायचं आहे. आणि हे जे ग्रेनी स्क्वेअर आहे ह्या ग्रेनी स्क्वेअरमध्ये हे एक डिझाईन झालं. अशा प्रकारे ग्रेनी स्क्वेअरमध्ये भरपूर डिझाईन्स येतात. ते पण सगळे डिझाईन्स मी एक एक शेअर करणार आहे. तर इथे मी थ्रेड पास करून त्याला कट करून घेतो. तर हे एक अशा प्रकारे हे एक लाईन झालं स्टिच करून. आता अशा प्रकारे पण मी स्टिच करून घेतो. सेम ॲज इट इज ह्याला पण स्टिच करून घ्यायचं आहे.
फक्त स्टिच करताना तुम्हाला कॉर्नर्स एवढं एकमेकावरती ठेवून तुम्हाला प्रॉपर स्टिच करून घ्यायचं आहे. हे पॉईंट एक लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे इथे फोल्ड करून हे दोन्ही साईड तुम्हाला अशा प्रकारे आता स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा इथे आतमध्ये एक नॉट घालून घेतलं आहे. मग त्याच्यानंतर अशा प्रकारे हे फोल्ड करून हे जे कॉर्नर्स आहेत ते एकमेकावरती यायला हवं. हे पॉईंट लक्षात ठेवा. मग अशा प्रकारे बॅक चेनमधून फ्रंट चेनमध्ये नीडल इन्सर्ट करून थ्रेडला अशा पद्धतीने ओढून घेतो. तर पूर्ण तुम्हाला अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा इथे अशा प्रकारे. आणि तुम्हाला याचं रिलेटेड काहीही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता. मी तुम्हाला रिप्लाय करतो. नाहीतर मला इन्स्टावरती तुम्ही DM करा. मी तिथे पण तुम्हाला रिप्लाय करेन. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण स्टिच करून घेतली आहे. तर इथे कॉर्नर बघा, बॅक साईडचं कॉर्नर आणि फ्रंट साईडचं कॉर्नर एकमेकावरती ठेवून इथे पण मी स्टिच करून घेतो. तर बघा अशा प्रकारे इथे एक 2 वेळा स्टिच करून घ्यायचं म्हणजे प्रॉपर तिथे फिट होतं. ठीक आहे. तर आता अशा प्रकारे फ्रंटने बॅक साईडला नीडल इन्सर्ट करून थ्रेडला बॅक साईडला ओढून घ्यायचं आणि इथे एक 2 ते 3 वेळा नॉट करून थ्रेडला अशा प्रकारे इन्सर्ट करून इथे थ्रेडला कट करून घेतो. ठीक आहे. तर बघा इथे वन साईड अशा प्रकारे होईल. तर आता दुसऱ्या साईड पण अशा प्रकारे तुम्हाला इथे मिडलमध्ये कॉर्नरवरती कॉर्नर ठेवून इथे कॉर्नरला कॉर्नर ठेवून ह्या साईडचं पण स्टिच करून घ्यायचं. इथे पण बघा आधी काय करायचं, अशा प्रकारे थ्रेडला इन्सर्ट करून इथे एक नॉट करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर बघा अशा प्रकारे. मग त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बाजूचं स्टिच करून घ्यायचं. तर बघा अशा प्रकारे आधी मी हे कॉर्नर्स स्टिच करून घेतो. सेम ॲज इट इज तुम्हाला इथे पण बॅक साईडने चेनमधून फ्रंट साईडचं चेनमध्ये निडल इन्सर्ट करून थ्रेडला ओढून घ्यायचं आहे. जसं मी स्टार्टिंगला झूम करून दाखवलं होतं सेम ॲज इट इज तुम्हाला इथे पण स्टिच करून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला एंडला दाखवतो मिडलला कशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं ते. तर बघा इथे मिडलला काय करायचं, इथे मिडलला अशा प्रकारे हे कॉर्नर्स एकमेकावरती ठेवून इथे तुम्हाला अगदी 1-2 वेळा अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं म्हणजे अगदी प्रॉपर फिट होतं ते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वरून खाली नीडल इन्सर्ट करून थ्रेडला खाली ओढून घ्यायचं. मग त्याच्यानंतर सेम ॲज इट इज इथे पण आतच्या साईडला एक 2 ते 3 वेळा नॉट घालून अशा प्रकारे थोडं थ्रेड इन्सर्ट करून थ्रेडला कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे अशा प्रकारे एक मिनी हँडबॅग क्रिएट झाले. ह्यामध्ये तुम्ही मोबाईल घालू शकता आणि छोटे छोटे तुमचं मेकअप सामान पण तुम्ही कॅरी करू शकता. तर आता ह्याच्यानंतर इथे मिडलमध्ये एक तुम्ही कुठलं तरी फॅन्सी बटन लावू शकता. तर इथे मी गोल्डन कलरचं बटन लावून घेतली आहे. हे बटनला मिडलमध्ये ठेवून इथे सेम ॲज इट इज थ्रेडने तुम्हाला त्याला फिट करून घ्यायचं आहे. आणि हे जे इथे गॅप असतं त्या गॅपमधून तुम्हाला अशा प्रकारे हे बटनला इन्सर्ट करून घ्यायचं म्हणजे ते लॉक होतं. तर आता पर्ससाठी लागणारं बेल्ट करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे तुम्ही इझिली रिमूव्ह पण करू शकता. तर आता मी तुम्हाला हँडपर्सचं बेल्ट कशा पद्धतीने करायचं ते दाखवते. तर अशा प्रकारे मी हे हुक्स घेतलं आहे. त्या हुकवरती अशा प्रकारे एक नॉट करून घेतलं आहे.
मग इथे आता तुम्हाला सिंगल क्रोशेट करून घ्यायचा आहे। तर बघा हुकमध्ये अशा प्रकारे नीडल इन्सर्ट करून थ्रेडला वडून घ्यायचं। इथे नीडलवरती 2 लूप असतात, त्या दोन्ही लूपमधून तुम्हाला थ्रेड वडून घ्यायचं आहे, तेव्हा हे एक सिंगल क्रोशा होतं। असेच मी आता इथे 4 ते 5 सिंगल क्रोशा करून घेणार आहे। तुमचं जर हुक खूपच मोठं असेल तर तुम्ही 5 ते 6 अशा प्रकारे सिंगल क्रोशा करून घेऊ शकता। तर इथे माझं किती सिंगल क्रोशा होते तेवढंच मी सिंगल क्रोशा करून घेतलं आहे। 4 सिंगल क्रोशा करून घेतलं आहे। मग त्याच्यानंतर एक चेन घालून हुकला टर्न करून घेऊन हे जे होल्स दिसत आहेत त्या होलमध्ये तुम्हाला नीडल इन्सर्ट करून त्याला परत सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। इथे पण तुमचं 4 सिंगल क्रोशा होत आहे। तर बघा हे 4थं सिंगल क्रोशा आहे। 4थं सिंगल क्रोशा झाल्यानंतर तुम्हाला एक चेन घालून अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं। मग परत तुम्हाला इथे होल्स दिसतील, त्या प्रत्येक होलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। आणि सिंगल क्रोशा करताना खूप टाईट पण सिंगल क्रोशा करून घेऊ नका, नाहीतर काय होतं आहे हे सिंगल क्रोशा खूप टाईट करून घेतला तर ते होल जे असतं ते खूप टाईट होऊन जाईल, त्यामध्ये नीडल इन्सर्ट व्हायला थोडं प्रॉब्लेम होऊ शकतं। त्यामुळे थोडंसं लूज सिंगल क्रोशा करून घ्या। तर इथे पण बघा 4 सिंगल क्रोशा केल्यानंतर एक चेन घालून अशा प्रकारे टर्न करून घ्यायचं। मग इथे हे स्टार्टिंगचं जे होल आहे त्या होलमध्ये नीडल इन्सर्ट करून अशा प्रकारे एक सिंगल क्रोशा करून घेतो। मग त्याच्यानंतर नेक्स्ट होलमध्ये अशा प्रकारे नीडल इन्सर्ट करून परत सिंगल क्रोशा करून घ्यायचं। तर असे सेम ॲज इट इज तुम्हाला 4 होल्स दिसतील, त्या 4ही होलमध्ये नीडल इन्सर्ट करून तुम्हाला सिंगल क्रोशा करून घ्यायचं आहे। मग त्याच्यानंतर एक चेन घालून घ्यायचं, परत त्याला टर्न करून घ्यायचं आणि परत इथे 4 होल दिसतील, त्या 4ही होलमध्ये तुम्हाला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। तर पूर्ण बेल्ट तुम्हाला याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। तुम्हाला केवढं बेल्टचं लेंथ हवं आहे तेवढं बेल्टचं लेंथ तुम्हाला सेम ॲज इट इज करून घ्यायचं। तर आता मी तुम्हाला एंडला दाखवतो कशा पद्धतीने करायचं ते। तर एंडला पण सेम ॲज इट इज 4 सिंगल क्रोशा करून एक चेन घालून ते बेल्टला टर्न करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथे ते हुकला ठेवून घ्यायचं आहे। मग हे जे होल्स असतात त्या होल्समध्ये तुम्हाला नीडल इन्सर्ट करून ते हुक सोबतच तुम्हाला इथे अशा प्रकारे सिंगल क्रोशा करून घ्यायचं आहे। तर बघा इथे होलमध्ये नीडल इन्सर्ट केल्यानंतर त्या हुकसोबतच तुम्हाला अशा प्रकारे सिंगल क्रोशा करून घ्यायचं। तिथे बॅक साईडला हुक पण ह्याच्यासोबत अटॅच होत राहील, ठीक आहे। 4 सिंगल क्रोशा झाल्यानंतर एक चेन घालून इथे थ्रेडला कट करून घ्यायचं आणि थोडंसं जादाच तुम्हाला थ्रेड कट करून घ्यायचं आहे, का ते तुम्हाला पुढं दाखवतेच मी। तर बघा अशा प्रकारे हे हुक फिट होतं, ठीक आहे। त्याच्यानंतर काय करायचं, हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला नीडलमध्ये इन्सर्ट करून हे जे बेल्ट आहे त्या बेल्टमधून तुम्हाला बघा अशा प्रकारे नीडलने इन्सर्ट करून थ्रेडला खाली ओढून घ्यायचं आहे। मग त्याच्यानंतर तुम्हाला हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला कट करून घ्यायचं, ठीक आहे। तर बघा हे जे कॉर्नर आहे त्या कॉर्नरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे हुक इन्सर्ट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला। हे माझं मिनी क्रोशेट बॅग तुम्हाला जर आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि ह्याचा रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा। तर आता परत भेटू एक छानसा ट्युटोरियल सोबत। बाय बाय।